श्री स्वामी समर्थ. सपनास किचन अँड माय डेली लाईफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30. आज आहे गुरुवार, स्वामींचा वार. आता सोनू उठून पूजा करेल, कारण की तिला बरं नाहीये म्हणून ती झोपलेली आहे. नाहीतर मस्त सकाळीच उठून ती छानपैकी पूजा वगैरे करते. चला हे बघा, हे मूग मटकीची भाजी, सॉरी मूग मटकी आहे, जी आपण काल भिजवलेली होती. मस्त मोड आलेली आहे. आता कुकरमध्ये मी लावत आहे. एक शिटी होऊ देते. आणि बाकी काय बोलता, कसे आहात? थोडं 1 चमच हळद, 1 चमच मीठ वगैरे टाकून मस्त बॉईल करते. आणि खरं सांगू ना, बॉईल करायचीच नसते. मस्त त्याला अशीच बनवली ना तर छान लागते. पण वेळेचाही आपल्याला बघावं लागतं. आता तुम्ही बोलाल, सारखं बोलते, उशीर झाला, उशीर झाला, वेळ आहे, वेळ आहे. करणार काय? वेळेवर द्यावंच लागतं ना जेवण. घरी आपलं उशीर झाला तरी चालतं. पण जे आपले कस्टमर आहेत, ते मुलं आहेत, त्यांना सकाळी लवकर उठावं लागतं, जावं लागतं. काही लोकं जॉबसाठी, काही कॉलेजमध्ये वेळेवर जायचं लागतं ना, मग त्यांना वेळेवर देणं हे आपलं काम आहे. चला मग आता एक शिटी झाली की मूग मटकी बॉइल्ड होईल. त्याच्यानंतर आता अर्धा किलो तूर आणि मुगाची डाळ टाकली शिजायला, सॉरी भिजायला. आणि हो, प्लीज प्लीज समजून घ्या, कारण की अगदी चुकल्यासारखं होतं, बोलता येत नाही. नाहीतर सर्व बोलतात आहे की बायका किती बोलतात, किती बोलतात. आणि मला तर सर्वच बोलतात की मी खूप बोलते. पण जेव्हा व्हिडिओचा येतो ना प्रश्न, तेव्हा मला बोलताच येत नाही. थोडी म्हणजे चुकल्यासारखं होतं. हे बघा, तुवर आणि मूग आहे. कारण की मूगनी कसं घट्टपणा येतो वरणामध्ये. आणि मी अजिबात पातळ वरण देत नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघितलं असेल. म्हणजे डाळ वगैरे अगदी घट्ट घट्ट असते. चला आता भात पण घालते. एकीकडे मूग मटकी शिजेल, एकीकडे डाळ भिजेल, एकीकडे भात शिजेल. वाह! किती छान. तांदूळ वगैरे धुवून टाकते. आज एकटीच बनवते. तसं म्हणायला गेलं तर मी एकटीच बनवते जेवण. पण असते मुलगी थोडी शॉपिंग बघा कशी माझ्याकडे रागाने बघते ती. आता आपण चहा पण बनवूया. जोपर्यंत चहा घेणार नाही तोपर्यंत कामामध्ये मनच लागणार नाही. आजचा मेनू आहे मूग मट म बघा पुन्हा मी चुकली बोलताना. मूग मटकीची उसळ, भरलेली वांगी आणि वरण वरण भात आणि खीर. आज स्वीटमध्ये आहे तांदळाची खीर. ही बघा, ही श्रुती आहे, आमच्या शेजारी राहते. जेव्हा पण आले ना अगदी गोड, "काकी, हाय काकी, कशी आहात?" असं बोलते. गेली ती आता. चहा ठेवते, या चहा प्यायला. आणि तुम्हाला हे सांगायचंय की म्हणजे थोडं प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुमच्याकडे माझे व्हिडिओ येणार. आणि हो, काही चुकत असेल तरीही मला कमेंट करू शकता, की मी कुठे बोलताना चुकते या काही तुम्हाला विचित्र वगैरे दिसत असेल, काही घाण वगैरे असेल, त्याच्यासाठीही मला तुम्ही कमेंट करू शकता. चला आता मी वांगी घेतलेत. वांग्याला मध्ये म्हणजे 4 कापे करायचे, चिरायचं. कारण की कीड वगैरे असू शकतात. पण नाही, हे वांगी खूपच छान होते. मस्त भेटले मला भाज्या. आणि मग एका बाउलमध्ये घेतले, त्यात मीठ वगैरे टाकले. आपण दुसरं कापेपर्यंत कसं छानपैकी हे पण होतात मिठाच्या पाण्यात. आणि हो बघा, कांदे पण चिरून म्हणजे हे ते करून ठेवलेलं असतं. प्लस टमाटर वगैरे धुवून ठेवलेले असतात, कोथिंबीर वगैरे. कारण की कसं पटकन भेटेल. तरी पण ह्यावेळेस तर काहीच केलेलं नाहीये. नाहीतर नेहमी अद्रक लसूणचा पेस्ट रेडी असतो. आताही आहे म्हणा, पण सर्व सर्व रेडी असतं. कारण की कधीही कोणतीही ऑर्डर वगैरे येत असते ना. आणि तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. इथे ॲड्रेस वगैरे पण आहे माझा, तिथे नंबर आहे. एकदा नक्की, नक्की या. या तुमच्या घरपोच ही तुम्हाला जेवण भेटू शकतं. सर्व ऑर्डर्स घेते. 100 लोकांपर्यंत मी ऑर्डर घेते. बारशाचं, बर्थडेचं.
लग्नाचं नाही घेत, तरी एवढं मोठं नाही घेऊ शकत. कार्याचं, श्राद्धचं, पुरणपोळीचं पूर्ण जेवण, बर्थडेचं जे हवं ते मी भेटू शकतो. आणि आजची जी जेवणाची रेसिपी आहे ती खास आमच्या जे पोलीस आहेत, 5 मुलं आहेत, त्यांच्यासाठी आहे. कारण की माझ्याकडे असे 2 या 3 प्रकारचे लोक आहेत. काही मुस्लिम, काही गुजराती, ते काही एकदम जे मुलं आहेत ज्यांना ते मटर पनीर, भेंडी फ्राय, भेंडी मसाला, पनीर मसाला हे असे जेवण आवडतात. आणि काही आहे त्यांना आपलं मराठी टाईप. तशी मी आहे मालेगावची. सासर माझं. मालेगाव तर माहिती असेल. नाशिक, धुळे वगैरे. तर तिकडची पद्धत आहे. ही भरलेली वांगी, हे मूग मटकी. आपण तरी भरपूर काय काय टाकतो. तर हे जे गावचे आहेत ना, माझे सासूबाई आणि माझे जाव वगैरे, नेमकं थोडंसं लसूण वगैरे टाकले, थोडासा कांदा टाकला, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकली, हळद टाकली, की झालं. आणि आपण तरी काय 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 टाकतो बापरे! पण त्यांच्या जेवणाला खरंच खूप चव असते. आणि ते डबूकोडा, ते काय काय आहे ते नक्कीच येईल. ते बनवायला काही नाहीये. जे माझे डब्बे जायचे नाही ते, त्यांना खूप आवडायचं ते. पण हे मुलं परत बोलतील हे काय बनवले? पण नाही खूप टेस्टी लागतं ते मटणासारखं लागतं अगदी. तुम्हालाही माहिती असेल. नक्की सांगा ते डबूकोडा, जे आपण मटणासारखं रस्सा असतो, मटणाच्या कालवणासारखं आणि त्याच्यामध्ये ते पकोडे बेसनाचे गोळे करून सोडायचे आणि मटकीची भाजी वगैरे. आणि मी आहे कोकणातली, म्हणजे अलिबाग. अलिबाग रेवदंड्याची आहे. तर मी मासे, चिकन हे सर्व मी बनवते छान. सर्व प्रकारचं जेवण बनवते. नाशिकच्या पद्धतीचं, नाशिकचं. वांग्याचं भरीत, भरलेली वांगी, डबूकोडा, काळ्या वाटणाचं म्हणजे काळ्या मसाल्याचं मटण, वजडी वगैरे सर्व सर्व. आणि मग ह्या साईडीचं फिश फ्राय, फिश कढी, चिकन कढी आणि त्यांच्या गुजराती लोकांची पावभाजी, महाराष्ट्र लोकांची पुरणपोळी, सर्व सर्व. तर नक्की मला इडली, मेदूवडे हे पण बनवते. बघा आता फटाफट कापते आणि बघत असाल मी कशी बसलेली आहे. कारण की खूपच त्रास होतो मला उठता बसताना बघा. अगोदर खूप व्यवस्थित होतीस. पण या थायरॉइडमुळे 3 या 4 वर्षात मी एकदमच हे होऊन गेली पूर्ण. वजन वगैरे वाढलं. नाहीतर आपलं सारखं होतं. हे बघा, भरलेल्या वांगीमध्ये पूर्ण तुम्हाला दिसतंय की माहीत नाही. शेंगदाणे आहेत, ते मी कूट केलेलं आहे. सुकं खोबऱ्याचं किस आहे, थोडंसं लसूण, आलं आणि हिरवी मिरची 2 आणि थोडी कोथिंबीरच्या देठा. ह्याची मस्त बारीक पेस्ट करून घेऊया आणि टमाटरची पण प्युरी करून घेतली आणि कांदा चिरलाय फोडणीसाठी. कांदा, कढीपत्ता आणि परत मी थोडं ठेचलेलं लसूणही टाकेल कारण की छान लागतं. आणि सर्व बोलतात की व्हॅक्सिन ही जी कोरोनाची व्हॅक्सिन होती ना, एक दुसरी का तिसरी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले सर्व. हे अटॅक वगैरे येणं. हं. वाटून घेतलं आता टोमॅटोची प्युरी वाटते. मग छान वाटतं जेवण बनवायलाही, जेवण द्यायलाही. जरी आपण पैसे घेतो तरी माझं जेवण अगदी व्यवस्थित असतं. कारण की मी बघितले खूप ठिकाणी एकदम थोडंसं वेगळं असतं जेवण, की हां बाबा, हे कोण आहेत? जेवढे पैसे देतात तेवढ्यांमध्येच येत. पण नाही, व्यवस्थित द्यायचं. ते 120 ची थाली असो किंवा ती 60 ची, 70 या 80 ची असो. जेवण सर्वांना तेच. आणि मी पुन्हा सांगते काही चुकत असेल तर क्षमा असावी. कारण की खरंच बोलायला थोडा प्रॉब्लेम होता. चला मग आता आपण फोडणी मारूया. आणि अजून एक सर्वात महत्वाचं आहे, जे तुम्हाला कढई वगैरे, हे काळी वगैरे दिसत असेल, तर स्वच्छ असते हो. पण ते कंटिन्युअसली जेवण बनवत असतं ना,
आणि पूर्ण 15 वर्ष झाली मी मेस चालवते. म्हणजे आपलं स्टॉल आहे बाहेर जेवणाचं. आता पावसाळ्यामुळे बंद होतं, पण नक्की तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. म्हणजे Instagramवर आहे माझे व्हिडिओ ते, आपले स्टॉलचे व्हिडिओ. जरा तेल तापल्यावर मग आता थोडं वांगी फ्राय करून घेऊया मस्तपैकी. आता लसूण ठेचलाय. व्हिडिओ खूप मोठा होत असेल, अजून एडिट करता वगैरे एवढं खास जमत नाही आणि छोटे छोटे बनवायचे काही कळत नाही अजून. मस्त वांगे फ्राय झाले. तर तेच ते जे सॉरी बोलता बोलता थांबली मी. ते जे कढाई बोला, टोपं बोला, कारण की कामं चालू असतात ना, तर ते आदळ, आपट, घाई ह्याच्यामध्ये ते थोडे हे होतं. मी आता नवीन घेणार आहे छानपैकी हा रेसिपी वगैरे दाखवायला, कारण की असं रेसिपी वगैरे कधी दाखवलंच नाही. हे आत्ता आता कुठे ते व्हिडिओ वगैरे काढायला लागले पुरणपोळ्यांचं, ह्याचं त्याचं, बिर्याणी वगैरेचं. आणि बाकीचं कसं हे जे आता नॉर्मली आपण घरी वगैरे असू ना, तर ते व्हिडिओ वगैरे काढता येतं. ही कसं घाई असते एवढी आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण इथे ठेवा मोबाईल, तिथे ठेवा कॅमेरा, हे ते त्याच्यामध्ये. आणि आपलं घर खरंच छोटं आहे, पण स्वतःच आहे हा. एवढ्याशा घरामध्ये आम्ही करतो. खूप लोक जे ऑर्डर घ्यायला येतात, ऑर्डर द्यायला येतात ना, एकदम शॉक होतात. बरं बापरे! म्हणजे एवढ्या घरात कसं करता तुम्ही? मस्त वांगे फ्राय होतायत. म्हणजे कसं मसाला वगैरे टाकला ना, मग थोडं 10 या 15 मिनिटं पण फक्त ठेवायचं वांगे टाकल्यावर. वांगी मी आहे ना वांगीचं कुरड्याच बोलतात. माझी जाऊ खूप छान बनवते. मी पण तशीच बनवते, पण तिच्यापेक्षा छान नाही. ती खूपच छान बनवते. उज्ज्वला नाव आहे तिचं. अ, ती तिच्या माहेरी राहते. तिचे हसबँड डेड झाले, म्हणजे माझे दीर. आणि माझी मुलगी म्हणजे तिचीच मुलगी, तर त्यात माझीच मुलगी म्हणा, ती पण पोलिसाच्या भरतीसाठी आहे नाशिकला. ती पण खूप मेहनती आहे. चला आता ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया. त्याच्यानंतर हे ठेचलेलं लसूण मस्तपैकी लाल होऊ द्या. खमंग सुटलाय लसूण कढीपत्त्याचा. आता हे कांदा, चिरलेला कांदा. खरं तर सांगू ना, लसूण आणि कढीपत्त्याचा जो खमंग सुटतो ना, सुगंध वा, मस्त दरवळतो. चॉपिंग केलेला कांदा आहे, बारीक चिरलेला. आवाज येतोय ना माझा? हा, मग हे झाले धने पुडी, जिरे पूड, हळद आणि आपला साठवणीतला मसाला. हम्म. अगदी आहे ना, खरं सांगू ना, एवढं नाजूकपणाने मला टाकता येत नाही. हे बघा आता टोमॅटो प्युरी टाकली, कारण की कशी आम्हाला सवय आहे ना स्टॉलवर, म्हणजे हे जे रोजचे 60-70 लोकांचं जेवण बनवायचं म्हटलं ना, धडाधड धडाधड मसाले टाका. तर माझी मुलगी शिकवते की नाही मम्मी असं नाही करायचं. अगदी जेव्हा व्हिडिओ बनवताना अगदी नाजूकपणाने टाकायचं, ते अजून काही जमत नाही. हे बघा, हे आहे आपलं शेंगदाणे, खोबरं याचं वाटण, थोडंसं लसूण, आळं आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आपली घरगुती रेसिपी वगैरे असली तर कसं व्यवस्थित, आरामशीर असतं आणि हे तेवढं व्यवस्थित आणि आरामशीर बनवता येतच नाहीये. एक-एक सेकंद, एक-एक मिनिट महत्वाचं असतं. मीठ टाकते. मिठामुळे जरासं मीठ छानपैकी लाल होऊ द्यायचा मसाला. तरी यायला पाहिजे असं तेल सोडायला. आता थोडं पाणी टाकलं, कारण की मसाला खाली लागतो ना. थोडा तुम्हाला कॅमेरा ब्लर दिसत असेल. दिसायला खूप छान दिसते, पण ते कसं सारखं-सारखं मोबाईलला हात लावतो ना, त्याच्यामुळे ते हे दिसतं. हे बघा, वांगी टाकले.
जेवढे लोक आहेत त्यांच्या वाटणीचे टाकलेत. आता वरच्या गॅसवर यायला ठेवते 10-1 मिनिटं. थांबा पूर्ण बघून घ्या. ह्याला आपण ज्वारीची म्हणजे बोलतात ना ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, राईस सर्वांबरोबर खाऊ शकता. गरम गरम भाताबरोबर. आणि पावसाळ्यात मग हे सर्व जेवढे पदार्थ बनवत आहे ना रेसिपी, हे सर्व पावसाळ्यातली आहे. आणि हो, खिरीची रेसिपी देताना आली, कारण की स्वामींनाही नैवेद्य ठेवायचा होता ना, म्हणून खीर आपली वरती एकीकडे दूध हे करायला ठेवलं. आता हे बघा, थांबा मी सांगते खिराबद्दल, पण आता ठेचलेलं लसूण पुन्हा ठेचलेलं. आहा हा, हे अद्रक लसूणच्या पेस्ट पेक्षा नाही, हे जे ठेचलेलं असतं ना, कढीपत्ता म्हणा, जिरा, त्यात लसूणचं जे खमंग सुटतो ना सुगंध, खूपच छान. आणि सॉरी, विसरली मी, लसूण आत्ताशी टाकते कारण की लसूण टाकायला विसरली बोलता बोलता. हे बघा, चला मस्त कांदा चिरलेला कांदा टाकलेला. अरे मिस्टर आले ना माझे, ते आवाज देत आहेत म्हणून थोडं हे झालं. आता हिरव्या मिरच्या छानपैकी. आज आहे ना आपलं हळदीवाली म्हणजे आपलं मालवणी मसाला वगैरे नाही टाकला, सिंपल जे आमच्या गावी होतं ना, लाईक जलगाव, मालेगाव, नाशिक, मूग मटकी वगैरे त्याचा प्रकार खूप होतो तिथे. भाजी म्हटलं तर आपल्या मुंबईला कसं सर्व फ्लावर, मटर, पनीर, अ, भेंडी हे वगैरे, पण गावी तर जास्ती करून तर हेच बनतं, मूग मटकी, चणे वगैरे. तर ही तिकडची पद्धत आहे. हे तरी मी भरपूर टाकलंय, तिथे तर असं काही टाकत नाही. हे बघा, धने, जिरे आणि हळद मस्तपैकी. आणि ते बॉईल ऍक्च्युली मटकी आहे ना खूपच जास्तीच बॉईल झाली. एक सोडून 2 शिट्या झाल्या. मी विसरून गेली. मला वाटलं डाळ टाकली शिजायला. म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या नादात आहे ना खूप इकडे-तिकडे होऊन जातं. हे बघा टमाटर आहे ना आपण कधीही आता हे तर काय तुम्हाला गृहिणी आहे तुम्ही. ते सर्व माहिती तर असणारच, की अगोदर बघा खूप शिजली मटकी. जाऊ दे. नंतर आहे ना कधी तुम्हाला मस्त भाकरी, ज्वारीची भाकरी आणि मटकीची उसळ एकदम सुकी-सुकी छान लागते. ही पण छान झालेली. सर्वांनी कमेंट केले. आवडली करून सर्वांना. चला मस्त झाली. आता डाळीला फोडणी देऊया आपण. डाळ पण बॉईल झाली एकीकडे. चला मग आता वरणला फोडणी देते. राई, जिरा आणि ठेचलेला लसूण टाकूया, कढीपत्ता. कढीपत्ता झाला, घ्या पटापट केलं, टाकलं. आणि हो, खीरचं तुम्हाला सांगते, काय नाही हे तुम्हालाही माहितीच असेल. दूध मस्त बॉईल करून घेतलं. बॉईल होता होता अगोदर बॉईल होऊ द्यायचं, नाहीतर थंड्यामध्ये टाकला तो बस खीर म्हणजे दूध खराब होतं. आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकली, इलायची टाकली, खळखळून उकळून दिलं मस्त. ते बॉइल्ड झाल्यानंतर मग त्यात साखर वगैरे टाकली आणि तांदूळ भिजून घ्यायचं. बघा भिजलेले तांदूळ वाटूनही तुम्ही खिरीत टाकू शकता, किंवा आपला जो भात झालेला असतो ना, तेही मिक्सरमध्ये थोडा ग्राइंड करून पण टाकला ना तरी छान होते. मग थोडस साजूक तूप टाकलं 1 चम्मच, झाली खीर रेडी.
मग आता एकीकडे बघा डाळ उकळत नाही तोपर्यंत मी पीठ पण मळायला घेतलं. 40-50 चपात्या असतात, पण आपल्या स्टॉलवर आपण 150-200 चपात्या बनवतो. चला, रेडी आहे आता. हे आहे आजचा मेनू. मटकी, मटकीची उसळ. मग ही आहे भरलेली वांगी. कशी झालीच नक्की कमेंट मध्ये सांगा. मस्त मसालेदार घट्ट घट्ट मसाला आहे बघा. आणि ही आहे खीर. खीरची रेसिपी तर त्याच्या तोंडाने सांगितलं बघा. मस्त खारीक आहे त्यात, मिक्स ड्रायफ्रुट्स आणलेले, तर त्याच्यामध्ये जे होतं ते टाकले. मनुके आहेत, आणि भरण बघा घट्ट घट्ट आहेत. चपात्या, चपात्याचे पण ऑर्डर्स खूप येतात आपल्याला. हा, चला बघा आजच्या डब्यांचं मेसचं जेवण. मग आजचा दिवस असा गेला. छान वाटतो. खरं सांगू ना, आता हे काम आहे तर थकवा वगैरे नाही. थकवा वगैरे बघा, थकणं वगैरे साहजिकच आहे. पण काम असलं, 2 पैसे हातात भेटलं तर ते ऊर्जा तेवढीच येते. काम नसलं तर उलट अजून थकवा येतो. मग ते डोक्यात खूप प्रकारचा विचार. आता पावसामुळे तर आपली मेस बंद आहे. सॉरी, बाहेरचा स्टॉल बंद आहे. आता बघू सोमवारपासून लावूया. पाऊस तर बंद झाला आता 2 दिवस तर अजिबात नाही पाऊस. आता उद्या आहे मला. तर त्यांचं काय बघा खीर. आता खीरसाठी ह्यांचे फक्त 4 ह्याचे डब्बे आहेत. आता एका ह्याच्यामध्ये खीर त्या लोकांना देईन मी. झालाय डब्बा रेडी. चला, थँक्यू बघितल्याबद्दल. व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.